सीएसके संघ आणि इनामपुरी तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा देताना कृष्ण पाटील. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, येथे नद्याने दिली आम्हाला ध्येयासाठी सामर्थ्य बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालक येथे लढवया सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, तरी हृदयातून आवाज फक्त एकच येईल, राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून घेऊन चलतोय. तुम्हाला तलोजे मजकूर या क्रिकेट नगरीमध्ये जिथे आपल्याला दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पाहायला मिळते. एका बाजूला गावदेवी सीएसके सिद्धी करवले त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनामपुरी पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय षटकारानं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटील, ठोकलाय षटकार. त्याचनंतर सिद्धी करवले गावातील गोल्डन मॅन सन्माननीय राजूदादा पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. फटका तेवढा सुंदर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा दुसरा षटकारानंतर लगेचच ठोकलाय चौकार. षटकार चौकारांची आतिषबाजी. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म हा फलंदाज. सुंदर फटकेबाजी, तेवढाच सुंदर फटका इथून खोदून काढलाय. स्टेट ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव इथे ॲड होईल. एका धावेनं विकी पाटील येथील खरं तर स्ट्रायकर एंडवरती आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जेवढे प्रेक्षक आम्हाला starcricket.com वरती खरं तर इथे ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हलक्या हातानं पुश केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटचे, चेंडूखाली येतील फेकतील तोपर्यंत इथे तू मै फलंदाज झालेत बाद. इथून फलंदाज होतोय बाद. इथून पहिला देत का रनआउटचा शिकार अक्षय पाटील जो मैदानामध्ये आग होता तो फलंदाज झालाय मैदानाच्या बाहेर.
सुंदर फटकेबाजी करत होता अक्षय पाटील. खरं तर आता प्रश्न विचारला जाईल समोर असणाऱ्या विकीला की ही धाव इम्पॉर्टंट होती का की अक्षय पाटीलची विकेट इम्पॉर्टंट होती. कारण अक्षय पाटीलनं पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर चौकार ठोकला होता. सुंदर फलंदाजी अक्षय पाटीलची आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र तो फलंदाज झालाय मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल हो काय गोलंदाजी आहे. तेज तरणार आणि वेगवान गोलंदाजी आपल्याला गोलंदाजी मार्गवर सचिन म्हात्रे यांची पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना आपल्याला गावदेवी CSK संघ जाऊन पोचलाय. धावांचा विचार केला 13 धावा धाव पुस्तकावरती. तब्बल 4 वाजून 34 मिनिटं घड्याळामध्ये आज काही कारणास्तव आणि आज खरं काल जो रात्री अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे थोडंसं ग्राउंडमध्ये ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे आज या स्पर्धेला थोडा उशीर झाला आणि त्यामुळे अजूनपर्यंत मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत खरं तर 2 मॅचेस जिंकून तिसऱ्या फेरीसाठी संघ क्वालिफाय झाला आहे. कोपरा संघ खरं तर तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झाला आहे. तर ते सुद्धा लाईव्ह मॅच एन्जॉय करत असतील तर त्यांना कॉल असेल की आपण सुद्धा वेळेवरती उपस्थित राहणं तेवढ्याच गरजेचं असेल. पुढचा बॉल सचिन समोर इथून फटका पसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. पकडलाय झेल संपलाय. इथून फलंदाज बंटी पाटील बॅक टू डगआउट. स्पीडअप करायचे इनामपुरी संघ. स्पीडअप करा लक्ष असू द्या. पहिलं षटक संपलंय. 13 धावा धाव पुस्तकावरती. दुसरा गोलंदाजी ट्रॅक वरती यश आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून लेग स्टंपचा चेंडू बाहेर येतोय. वाईड बॉल. खरं तर पहिलं षटक आता सचिन म्हात्रेनं कमालीचं षटक फेकलं. 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यश गोलंदाजी ट्रॅक. पुढचा बॉल यश म्हात्रे वरती प्रतिहल्ला चढवलाय. ठोकलाय विकी पाटीलनं. हा लॉंग लेगच्या डोक्यावरना दमदार रुबाबदार षटकार. थँक्यू. लक्ष असू द्या. इनामपुरी संघ आपल्याला 2 धावांचे पॅनल्टी याच्याकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं असेल कारण आपल्याकडे ड्रेस कोड नाही. अजून एक ठोकलाय यश म्हात्रे. इथून यश म्हात्रे वरती चढवला हल्ला विकी पाटील. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटकेबाजी पहा खूप सुंदर विकी पाटीलजी. जशा प्रकारे अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर गेला त्याच नंतर विकी पाटील पूर्णपणे इथे खरं तर जबाबदारी स्वीकारतोय आणि धाव पुस्तकावरती तब्बल 1 ओव्हर आणि 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि तब्बल 26 धावा धाव पुस्तकावरती. एक बिग फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि एक उच्चांक गाठणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यात काळी मात्र शंका नसणार आहे कारण चेंडूंचा विचार केला 8 चेंडू संपलेत. तब्बल
आणि धामांचा विचार केला तब्बल 26 धामा. यश मात्रेवरती हल्ल्यांवरती हल्ले चढवत असताना विकी पाटील षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. पुढचा बॉल. ओहो काय गोलंदाजी आहे, तेज तर्रार वेगवान. आणि इथून 2 धावा, 2 धावांचं कलेक्शन राहिलंय आणि 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 28 धावा धाव पुस्तकावरती. 1.3 षटक संपलेत आणि 28 धावा धाव पुस्तकावरती. सुंदर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपल्याला खरं तर कमालीची फलंदाजी विकी पाटीलची पाहायला मिळाली. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्याच्यानंतर लगेच 2 धावा, तब्बल 28 धावा धाव पुस्तकावरती. खरं तर मोठा स्कोर उभा करेल गावदेवी CSK सिद्धी करवले क्रिकेट संघ. पुढचा बॉल अजून एक मोठा तडाखा दिलाय, ठोकलाय कव्हरच्या रिजन मध्ये. हा पंचांचा इशारा होतोय, दमदार षटकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती विचार केला 34 धावा धामांचा उच्चांक गाठण्यासाठी विकी पाटील तयार आहे. रन मशीन. फुलटॉस बॉल. इथून काय घडेल, डायरेक्ट थ्रो डेंजर एंडला. फलंदाज सेफ. एकच धाव इथे येईल. विकी पाटील रन मशीन आहे. 7 चेंडू तब्बल 7 चेंडू तब्बल त्याच्या बॅटमधून धावा आलेत. 23 धावांची खेळी करत असताना विकी पाटील इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेले, त्याच नंतर पूर्णपणे जबाबदारीनं काम करत असताना विकी पाटील त्याच्या साथीला साथ देत असताना ठोकलाय ओमकार पाटील हा चौकार. कमालीची फटकेबाजी 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 39 धावा आपल्याला धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर फटकेबाजी आपल्याला विकी पाटीलची पाहायला मिळाली. 7 चेंडू 23 धावा आणि 1 चेंडू 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर नॉन स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज आहे आपल्याला पाहायला मिळतो ओमकार पाटील. पुढचा बॉल. 3रं षटक विकी पाटील आज थांबणार नाहीये. ठोकलाय अजून एक मोठा षटकार. जे थांबणार नाहीये. ही बुलेट ट्रेन निघाली आहे CSK सिद्धी करवले गावामधून आणि खरं तर तुफानी फटकेबाजी. ठोकलाय अजून एक षटकार विकी पाटील. पुढचा बॉल ठोकायचा होता, आलाय डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी, कमबॅक केलाय तुषार. आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. आणि खरं तर इथे पाहुण्यांचं शुभागमन झालंय. पिसारे गाभातील सन्माननीय कमलाकर शेठ कांबळे यांचं इथे शुभागमन झालंय. तर पाहुण्यांना विनंती करेन की आपण येऊन व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. पिसारबे गावाची मान आणि शान. पिसारबे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय कमलाकर शेठ कांबळे यांचं इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन आपण बघतोय. त्यांचा ताफा त्यांच्या सोबत आणि खरं तर
त्यांचं होतं या स्पर्धेमध्ये शुभागमन. सन्माननीय आजच्या दिवसातील प्रमुख पाहुणे ज्यांची खरं तर आपण या स्पर्धेमध्ये आतुरतेनं वाट पाहत होतो. चला अंपायर जरा मॅच थांबवायचे ते पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. कमलाकर शेठ कांबळे ते खरं तर ताफा घेऊन इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. पिसारबे गावाची आन मान शान खरं तर कमलाकर शेठ कांबळे यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. त्यांचं करूयात पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या सर्वांचं त्यांच्यासोबत सहर्ष हार्दिक स्वागत. आपण इथे आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात. आपलं पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि सहर्ष हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा बघतोय ओम साई 11 क्रिकेट क्लब तलोजे मजकूर आयोजित ओम साई 11 चषक 2024 मध्ये प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सुस्वागतम शुभ स्वागतम. तुम्ही आलात आणि सर्वांची मने प्रसन्न झाली. पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून वळूयात मॅचकडे. 2.3 षटक संपलेत आणि 45 धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मुकेश इन ॲक्शन मोडमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2.4 षटक संपलेत, 45 धावा. खरं असं वाटलं होतं की धामाचा डोंगर उभा करेल. फलंदाजी करत असताना CSK सिद्धी गरवले संघ मात्र कमबॅक केलंय. तुषारनं फटका तेवढ्याच ताकदीचा ठोकलाय. स्टँड अँड डिस्पॅच लॉग ऑनच्या डोक्यावर ना सीमा पार षटकार. जे धाव पुस्तकाचा विचार केला तब्बल 51 धाव पुस्तकावरती या षटकाचा विचार केला. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लागोपाठचे 2 विकेट, त्यानंतर हा षटकार ठोकलाय. फलंदाजी करत असताना अश्विन पाटीलनं शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील गोलंदाज तुषार मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल. पुढचा बॉल, ओहो काय फटकाय, टोल लावलाय, लगवलाय मिड विकेटच्या डोक्यावरना शेवटच्या बॉलवरती ठोकलाय हा षटकार.
थँक्यू डीजे. आपण पाहतो इथे पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर पिसारपे गाबच नव्हे, जर ज्यांचं नाव रायगड आणि ठाणे नगरीमध्ये गाजतं असे कमलाकर शेठ कांबळे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटक संपलेत आणि 3 षटक संपलेत आणि 57 धावा आणि ही एक धाव 58 धावा धाव पुस्तकावरती. 4थं षटक हाणामारीचं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला कार्तिक मात्रे पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत आहे. एका बाजूला इनामपुरी, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी CSK सिद्धी करवले क्रिकेट संघ. खूप इथून रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथून सुंदर गोलंदाज कार्तिकच्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन रिजनला, येतोय हा दमदार चौकार. डीजे 62 धाबा धाव पुस्तकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 62 रन ऑन स्कोर बोर्ड. 62 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, ओहो काय फटका सजवलाय, फाईनच्या डोक्यावरनं ठोकलाय, हा सीमा पार दिलाय, तडाका ठोकलाय, अजून एक षटकार. फटकेबाजी करतोय. फलंदाजी करत असताना आपल्याला फलंदाज अश्विन पाहायला मिळतोय. कमालीचे फटके खेचतोय. एकदा मित्रांनो फलंदाजी आवडली असेल गावदेवी CSK सिद्धी करवले संघाची तर टाळ्या व्हायला हरकत नाही. तब्बल 68 धावा धाव पुस्तकावरती. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. फटका तेवढाच खेचायचा होता. चेंडू खोलवर टप्प्याचा अडवणी केली गेली. मिळेल फक्त सिंगल रन. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय. 69 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 चेंडूवरती किती धावा जमा करेल समोर असणारा गावदेवी CSK सिद्धी करवले क्रिकेट संघ. खूपच सुंदर कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली या संघाची आणि संघ जाऊन पोहोचतोय 69 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाज कार्तिक गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे. समोर मुकेश आलाय, मात्र इथे आपल्याला पाहावं लागेल काय घडलंय. आलाय डॉट बॉल. त्याचनंतर खरं तर या मैदानाचे मालक सन्माननीय गणेश शेठ पाटील यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती येऊन आपण स्थान बनवायचे. ज्यांच्या मुले खरं तर तलोजे मजकूर गाभाला एक क्रिकेटचं भव्य आणि दिव्य क्रीडांगण लाभलं असे या मैदानाचे मालक सन्माननीय गणेशजी पाटील यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आणि येऊन आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे. खरं तर पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर लक्ष असू द्या CSK सिद्धी करवले संघ आणि इनामपुरी संघ 69 धावा इथे धावपुस्तकावरती झालेत आणि आम्ही पॅनल्टीच्या 2 धावा ॲड करतोय म्हणजे टोटल स्कोर होईल आपली 71 धावा. आणि इनामपुरी संघ लक्ष असू द्या तुम्हाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 72 धावा. सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी
नक्कीच मालिकावीरची आमची स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली ती दोस्ती दुनियात एक राजा माणूस आणि पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ कांबळे, त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट स्वप्नीलजी कांबळे, त्यानंतर पोलीस कर्मचारी आदरणीय सन्मान्य सिद्धार्थ सर, त्यानंतर आमचे संपूर्ण कांबळे ब्रदर्स या ठिकाणी आलेत. सूरज कांबळे असतील, सिद्धार्थ असतील, अमन, त्यानंतर साहिल, महेंद्र, साहिल, त्यानंतर निखिल आणि आमचे बंटी कोळी, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर सर्वप्रथम आपण व्यासपीठावरती पाहुण्यांचा शुभ सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ कांबळे यांचा शुभ सन्मान करतील. आज याच मैदानाचे मालक आणि क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व गणेशदादा पाटील साहेबांच्या पवित्र आणि शुभ हस्ते पाहुण्यांचं करूया आपण शुभ सन्मान. तर आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया कमलाकर शेठ कांबळे साहेबांना की आपण इथे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावं. मायेचे उपदार शाल असेल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ असेल आणि या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्याचा आपण करूया शुभ सन्मान. यस, गणेशदादा पाटील साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते कमलाकर शेठ कांबळे यांच्या माध्यमातून मालिकावीर ची आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली. तर एकदा जोरदार टाळ्याने आपण सरचे स्वागत व्यक्त करूया कमलाकर शेठ कांबळे साहेबांचं. मायेचे उपदार शाल आहे गणेशजी पाटील, या मैदानाचे मालक आहेत आणि क्रिकेटला भरपूर पसंती ते देत असतात की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नव्हे हा आहे तर जीवाला, तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला हा क्रिकेटचा भव्य दिव्य आणि देदीप्यमान सोहळा. त्यानंतर ॲडव्होकेट स्वप्नील कांबळे नक्कीच वकील आहेत, नक्कीच सर्वात लाडका व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य स्वप्नीलजी कांबळे यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान. जीत गए तो फीस मिलेगी, हार गए तो अपील जरूर मिलेगी. ॲडव्होकेट स्वप्नीलजी कांबळे. त्यानंतर पोलीस कर्मचारी, खऱ्या अर्थानं नवरात्रीमध्ये नवरंग उधळत असतात, परंतु आमचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये आणि बंदोबस्तामध्ये त्यांचा दंग असतात, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. आदरणीय सिद्धार्थ सर आपण देखील यावं, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. तर या सर्व कांबळे ब्रदर्स, सूरज कांबळे असतील, सिद्धार्थ, अमन, साहिल, महेंद्र, साहिल, बंटी, निखिल, या पण सर्वांचा शुभ सन्मान आपण एकत्रितरित्या करूया. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, जाऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच साईराजे सर. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत आपण पाहतोय. ज्यानं आम्हाला मालिकावीरसाठी जी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली, असे खरं तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव गाजत आहे असं आमचे लाडके व्यक्तिमत्व कमलाकर शेठ कांबळे यांचा इथे शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळाला. त्याचनंतर ॲडव्होकेट स्वप्नील कांबळे साहेब यांचा सुद्धा शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळाला. त्याचनंतर सिद्धार्थ सर पोलीस कर्मचारी, खरं तर यांचासुद्धा इथे शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळाला. आणि संपूर्ण कांबळे ब्रदर्स, सूरज असतील, सिद्धार्थ, अमन, साहिल, महेंद्र, साहिल, निखिल आणि त्यांच्या समवेत बंटी कोळी, या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. तर वळूयात मॅचकडे. इथं आपल्याला पाहायला मिळालं धावपुस्तकावरती धामा, 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धामा. इथून जर इनामपुरी संघाला मॅच जिंकायची असेल, इनामपुरी संघाला आज सामना जिंकायचा असेल, तर इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील. पुढचा बॉल आलाय डॉट, सुंदर गोलंदाजी बालाराम पाटील हा मुख्य गोलंदाज आहे, गावदेवी CSK सिद्धी करवले क्रिकेट संघाचा. आणि तशा रीतीनं तशा दिशेनं गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. धाबांचा विचार केला तर धाबा बनवायचे तब्बल 72. इथून फटका पसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडलाय झेल आणि हा पहिला दे धक्का. कुणाल बॅक टू द डगआउट.
4 धाबा धाव पुस्तकावरती अट्टीतट्टीची लढत आहे आणि जिंकण्यासाठी 72 धाबा बनवायच्या आहेत आणि त्या दिशेनं फटकेबाजी करेल का पकडला जाईल अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर आमचे बंधुतुल्य मित्र कार्यातून आमचे भाई गायकवाड यांचे खूप जवळचे मित्र जिम्मी नायर खारघर हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गणेशदादा पाटील या मैदानाची मालक कार्यातून त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची धनराशी रोख रक्कम 30,000 आणि संपूर्ण मैदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आणि ज्या ज्या ठिकाणी ओम साई 11 तलोजा मजकूर टीमची एंट्री असते आणि त्या संपूर्ण एंट्रीची जबाबदारी म्हणजे आमचे स्पॉन्सरशिप देखील गणेशदादा पाटील आहेत. क्या बात आहे. थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. खरं तर क्रिकेटला भगवंता समान पूजणारे सन्माननीय या मैदानाचे मालक गणेशजी पाटील यांचं खूप खूप आभार व्यक्त करू. कारण काही गावामध्ये साई सर आम्ही बघतो स्वतः आमच्या गावात की काही जण क्रिकेट खेळायला नकार देतात जर जागा असेल तर. मात्र एवढं दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय गणेशजी पाटील यांचं खरं तर हे क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. आणि पुढचा बॉल आपण इथे मॅचकडे वळूयात. आलाय डॉट बॉल दुसरं षटक आहे आणि धाबांचा विचार आपण फक्त 4च धाबा इथे धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. समीर पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आणि फलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथून ठोकलाय मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय जाईल. अजून एक दे धक्का टीम इनामपुरी संघाला. फलंदाज बाद होतोय. त्याचनंतर इथे पाहुण्यांचं शुभागमन झालंय. खरं तर उल्हास शेठ पाटील आणि ओमकार शेठ मुंबईकर यांचं इथे शुभागमन झालंय. तर आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर तोलोजे मजकूर गावाची एबन जोडी सन्माननीय ओमकार शेठ मुंबईकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उल्हास शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय. तर विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर सर्व तलोजे मजकूर गावाच्या ग्रामस्थांना विनंती करेन की आपण सर्वांनी या व्यासपीठावरती कारण ही आपण स्पर्धा पाहतोय ही तलोजे मजकूर गावाच्या मानाची, ही तलोजे मजकूर गावाच्या सन्मानाची आणि ही तलोजे मजकूर गावाच्या अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओम साई 11 तलोजे मजकूर क्रिकेट संघ आयोजित ओम साई 11 चषक 2024. चला स्पीडअप करायचं आपण याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. अंपायर आपण सुद्धा लक्ष ठेवायचं आहे स्पीडअप करायचं आहे. कारण ही मॅच आपण पाहिली तर एक आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हाय स्कोर चेस ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावपुस्तकाचा विचार केला ना तर तर 4 चेंडू फेकून झालेत आणि 4 चेंडूमध्ये समीरनं विकेट मिळवले 2 आणि धाव 1 सुद्धा खर्च केली नाही. आणि धावपुस्तकावरती आपण पाहतोय इनामपुरी संघाची अवस्था 4 धावा आणि खरं तर 4 विकेट इनामपुरी. खरं तर इथून आले 1 धाव. त्याचनंतर इथे उल्हास शेठ पाटील यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 500 रुपयांचं मानधन लाभलं. आपलं खूप खूप आभार. तर बोलूयात मॅचकडे. 5व्या चेंडूमध्ये आली 1 धाव. धावपुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावपुस्तकावरती. सचिन आणि अक्षयजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धामांचा विचार केला धामांचा खूप उच्चांक गाठला CSK सिद्धी गरवले संघानं प्रथम सत्रामध्ये आणि इथून थोडंसं पारडं जड आपल्याला गावदेवी CSK सिद्धी गरवले संघाचं पाहायला मिळतंय. धावपुस्तकाचा विचार केला 5 धाबा धावपुस्तकावरती. 2 षटकांची मॅच 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धाबा फक्त धावपुस्तकावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 67 धाबा आपल्याला बनवायचे आहेत. म्हणजे 1 साइड मॅच आपल्याला पाहायला म्हणजे संपूर्णपणे पारडं जड केलं आहे. खरं तर
गोलंदाजी करत असताना गावदेवी CSK सिद्धी करवले या संघानं आपल्याला पाहायला मिळतंय पूर्णपणे पारडं जड आहे. इथून पारडं जर हलकं करायचं असेल, पारडं समन करायचं असेल तर सचिन म्हात्रेला जबाबदारी स्वीकारावी लागेल. केल्यानं होत आहे, आधी केलेच पाहिजे. मात्र इथून मोठे फटके खेचायलाच हवेत. इथून मात्र मॅचमध्ये जर एंटर व्हायचं असेल तर पूर्णपणे वन साईड मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू बनवायचे आहेत, 67 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये तब्बल प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल. पुढचा बॉल इथून फटका पचलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, जाईल संपलाय सचिन म्हात्रेचा खेळ. व्यासपीठावरती खरं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीर पुरस्कृत झाली आणि रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा नावाचा डंका वाजतो असे कमलाकर शेठ कांबळे या मॅचचा खरं तर या सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आलाय, इथून पंचांचा इशारा वाईटचा, एकदा अतिरिक्त ॲड केली जाईल. खरं तर 2 षटक संपलेत आणि अजून डबल डिजिटमध्ये इनामपुरी संघ पोहोचला नाही. 72 धावा बनवायच्या होत्या, मात्र कुठेतरी त्यांची नौका भवंडरमध्ये बसली आणि एखादा नाभिक इथे कोणाला तरी खरं तर जबाबदारी स्वीकारायची होती. मात्र कोणताच खेळाडू इथे टिकून दिला नाही, कारण गोलंदाजी तेवढी सुंदर आहे, गोलंदाजी ताकद आहे गावदेवी CSK सिद्धी करवले संघाची. पुढचा बॉल इथून अजून एक चेंडू हवेमध्ये उडला आहे आणि अजून एक गडी मैदानाच्या बाहेर होईल. अजून एक धक्का टीम इनामपुरी संघाचा फलंदाज बाद होतोय. आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज तब्बल 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला भाविक. धावपुस्तकाचा विचार केला, फक्त 6 धावा धावपुस्तकावरती. मॅचला मजा नाहीये, कारण वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट, सिंगल डबलनं काहीच होणार नाही. जर आपल्याला मॅच जिंकायची होती इनामपुरी संघाला तर स्टार्ट चांगलं करायला हवं होतं, कारण आपण पाहतोय एक दमदार सुरुवात, जिथे जर एखाद्या संघाने दमदार सुरुवात केली तर तिथेच तो संघ अर्धी मॅच जिंकतो. आणि तशीच दमदार सुरुवात गावदेवी CSK सिद्धी करवले संघाने पहिल्या सत्रामध्ये खरं तर फलंदाजी करत असताना दमदार सुरुवात केली आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा दमदार सुरुवात राहिली आहे. 2.3 षटक संपलेत आणि धावपुस्तकावरती फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी गावदेवी CSK सिद्धी करवले क्रिकेट संघाची. पुढचा बॉल इथून लाईन चेक केली जाईल, आलाय वाईट बॉल. एक क्रिकेट आहे, जर असे वाईट नो बॉल फेकले तर मॅचमध्ये एंटर होऊ शकतो इनामपुरी क्रिकेट संघ. समोर अक्षय आणि यश म्हात्रे अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2.4 षटक संपलेत. धावांचा विचार केला तर 9 धावा धावपुस्तकावरती. टॉस ऑफ 6 विकेट, फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय जाईल. अजून एक धक्का टीम इनामपुरी संघाचा फलंदाज बाद होतोय यश म्हात्रे. जे 7 विकेट तब्बल मैदानाच्या बाहेर गेलेत. कोमालीची गोलंदाजी गावदेवी CSK सिद्धी करवले संघाची. तिसरं षटक सुरू असताना फक्त 9 धावा धावपुस्तकावरती. इथून शेवटचा बॉल आलाय डॉट. 3 षटक संपलेत आणि 3 षटकामध्ये धावांचा विचार केला
तर तब्बल फक्त आणि फक्त 90 धावा पुस्तकावरती आणि 7 विकेट तब्बल मैदानाच्या बाहेर गेलेत. कमालीची गोलंदाजी CSK सिद्धी करवले संघाची राहिली आहे. आता येणारा एक षटक येणारा फक्त औचित्य बाकी असेल, कारण 6 चेंडूमध्ये धावांचा विचार केला तर धावा तब्बल 61 धावा बनवायच्या 6 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 61 धावा बनवायचे आहेत. पूर्णपणे वर्चस्व गावदेवी CSK सिद्धी करवले संघ आज वेगळ्याच फॉर्मात आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या फॉर्मात असणारा आपल्याला गोलंदाजी करणारा क्षेत्ररक्षण करणारा CSK सिद्धी करवले संघ पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी राहिली, उत्कृष्ट फलंदाजी राहिली. राहुल पाटील आज शेवटचा मुख्य ट्रम्पकाट गोलंदाज. पहिलाच बॉल इथून हलक्यातनं पुश केलंय. आता मात्र मॅचला मजा नाही आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे 5 चेंडूंची आणि 5 चेंडू फेकून झाल्यानंतर खरं तर सुपर 8 म्हणजे 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आपल्याला संघ पाहायला मिळतोय गावदेवी CSK सिद्धी करवले. पुढचा बॉल इथून हलक्यातनं पुश केलाय. तिथे कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचं धाडस करणार नाही आहे आणि जर दुसऱ्या सत्राचा विचार केला उत्तरार्धाचा तर एकच फक्त आपल्याला चौकार पाहायला मिळाला, अन्यथा एकही मोठा फटका इथून पाहायला मिळाला नाही. पुढचा बॉल इथून खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक धाव तिथे चोरून काढले आणि स्ट्राईक एंडवरती आता सुनील आलेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मॅचला मजा नाही आहे. पूर्णपणे इथे पराभवाच्या दाट छायेमध्ये आपल्याला इनामपुरी संघ पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून गावदेवी CSK सिद्धी करवले संघ जिंकेल. इथून मात्र काय घडतंय बाईच्या स्वरूपात आलाय चौकार. इथे बंटी होते तिथे विकेट किपर त्याने केली चुकी आणि खरं तर पाहायला मिळत आहेत या 4 धावा 14 धावा धाव पुस्तकावरती. त्याचनंतर गावदेवी CSK सिद्धी करवले संघासाठी खरं तर आम्हाला ज्यानं मालिकावीर पुरस्कृत केलेत असं ज्यांचं रायगड ठाण्यामध्ये नाव गाजतं असे पिसारवे गावाची आणमान शान कमलाकर शेठ कांबळे यांच्या माध्यमातून जर सिद्धी करवले संघ जिंकला तर त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राईज खरं तर कमलाकर शेठ कांबळे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. खरं तर क्रिकेटवरती असलेलं हे प्रेम आपल्याला कमलाकर शेठ कांबळे यांचं पाहायला मिळत आहे. शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकलाय गावदेवी CSK सिद्धी करवले संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम इनामपुरी. आपण या प्रतिस्पर्धीमध्ये सहभाग नोंदवला, आपले खूप खूप आभार. थँक्यू. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा हिरो ज्यानं 9 चेंडू 29 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला तो विकी पाटील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. या विकी आपण मुख्य व्यासपीठावरती तर मी विनंती करेन कमलाकर शेठ कांबळे यांना की आपल्या शुभास्ते आपण विकी पाटीलला मॅन ऑफ द मॅच इथे देऊन पुरस्कृत करायचे. या मॅचचा हिरो विकी पाटील.